अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। जय जय रघुवीर समर्थ। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या निरूपणास सुरुवात करूया। सर्व मायबाप सज्जनांचं स्वागत आहे। समर्थ सांगत आहेत की या पृथ्वी तलावर जर बघा जास्त भांडण जर कोणामध्ये होत असेल ना, तर ते आहे भाऊ आणि बहीण। बघा एक काळ होता, बघा त्या काळचा तो प्रसंग आठवा, जेव्हा भाऊबीज यायची तेव्हा बघा भाऊ बहिणीचं नातं किती श्रेष्ठ असायचं। जेव्हा भाऊ बहिणीला बघायला जायचा, भेटायला जायचा, तो काळ कसा होता। पण आजचा काळ कसा झालेला आहे बघा। असे अनेक प्रसंग जीवनामध्ये येतात की जेव्हा भावाभावांची वाटणी व्हायला येते, जमिनीची वाटणी होते, तेव्हा बघा बहिणीचा वाटा आणि बहिणीची सही खूप महत्त्वाची असते। आणि तिथे बहीण येते आणि मग त्यांच्यामध्ये बघा भांडणं चालू होतात। बघा अशा भरपूर गोष्टी घडतात। पण नक्की कारण काय असतं की बघा एखाद्या मुलाच्या लग्नानंतर बहीण आणि भावामध्ये भांडण का होतं, बहीण भावाच्या डोळ्यामध्ये का खुपते, नक्की कारण काय आहे, हेच समर्थांनी या निरूपणामध्ये स्पष्ट केलेलं आहे। समर्थ सांगत आहेत की जर आत्ताच्या कलियुगाचा जर विचार केला की जर आई वडील असतात ना, ते मुलांना बघा जेव्हा म्हातारे होतात, वयोवृद्ध होतात, तर मुलांचं कर्तव्य असतं की आपल्या आईवडिलांना योग्य तो मान सन्मान दिला पाहिजे, त्यांना व्यवस्थित खाणं पिणं दिलं पाहिजे, त्यांची सेवा केली पाहिजे। पण असं मात्र घडताना दिसत नाही। पण बघा आणि ती मुलगी जेव्हा तिच्या सासरी जाते आणि बघा सासरी जाऊन सर्व काही आपल्या आईवडिलांना पुरवत असते, पण बघा जी सेवा करायची असते ती खरं तर मुलाने करायची असते। पण आता तसं घडताना दिसतंय का? अजिबात दिसत नाही। बघा मुलगीच बघा आईवडिलांना सांभाळण्याचा प्रयत्न करत असते, पण पूर्ण आईवडिलांची इस्टेट असते, संपत्ती असते, ही मुलाच्या बघा आईवडील स्वाधीन करून जातात। पण तिथे जर एखादी मुलगी तिचं वाटा मागायला आली, बघा तिथे सामील व्हायला आली, तर तिला विरोध केला जातो। बघा म्हणजेच भाऊ आणि बहिणींमध्ये वाद निर्माण होणारच ना। समर्थ सांगत आहेत असंच या मानवाचं बहीण भावाचं भांडण चालू असताना बघा कैलाश पर्वतावरून माता पार्वती आणि भोलेनाथ हे भांडण पाहतात। आणि बघा तेव्हा माता पार्वती भोलेनाथांना काय म्हणते की भोलेनाथा बघा माझे 2 प्रश्न आहेत, माझ्या मनामध्ये हे किती दिवस झाले हे प्रश्न सतावत आहेत, मला माझ्या या 2 प्रश्नांची उत्तरं मला तुमच्याकडून हवी आहेत। बघा मग पार्वती माता भोलेनाथांना ते प्रश्न विचारते। पहिला प्रश्न की लग्न झाल्यानंतर भावाच्यामध्ये हिस्से का होतात, बघा। आणि दुसरा प्रश्न की लग्नानंतर भावाला बहीण वाईट का वाटू लागते। तेव्हा भगवान शिव म्हणतात पार्वती तुमचे दोन्ही प्रश्न खूपच महत्त्वपूर्ण आहेत, मी तुमच्या दोन्ही प्रश्नांची उत्तरं एका छोट्याशा कथेमार्फत देणार आहे। आणि म्हणूनच जेव्हापर्यंत मी ही कथा सांगत आहे तुम्ही या कथेला मन लावून ऐका, कारण अर्धवट कथा ऐकल्यानं तुम्हाला अर्धवट ज्ञान प्राप्त होईल आणि अर्धवट ज्ञान कधीच उपयोगी पडत नाही। तेव्हा माता पार्वती म्हणते हे प्रभू ठीक आहे, तुम्ही कथा सांगण्यात प्रारंभ करा, तुम्ही जोपर्यंत कथा सांगाल मी तेव्हापर्यंत कथेला पूर्ण मनापासून ऐकेल। तेव्हा भगवान शिव कथेला प्रारंभ करतात। बघा एका नदीच्या किनारी एक शेतकरी आणि त्याची 3 मुलं आणि बायकोसोबत राहत होता आणि 3 मुलांचं लग्नसुद्धा झालं होतं। पूर्ण परिवार एकत्र आनंदाने राहत होता। एके दिवशी शेतकऱ्याच्या पत्नीनं तिच्या मुलांना म्हटलं, मुलांनो
ही जमीन तुमच्या वडिलांच्या मेहनतीचं फळ आहे. या जमिनीवर उत्पन्न काढूनच तुमच्या वडिलांनी आपल्या घराचा विकास केला आहे आणि त्यांनी त्यांच्या मेहनतीनं इतकं मोठं घर बनवलेलं आहे की ज्यामध्ये तुम्ही सर्वजण आरामात राहू शकता. त्या शेतकऱ्याची तिन्ही मुलं एका उंच भागावर उभे होते, जिथून त्यांची सर्व शेत जमीन दिसत होती आणि शेतातील पीक कापण्यासाठी तयार झालं होतं. तेव्हा शेतकऱ्याचा सर्वात छोटा मुलगा त्याच्या आईला म्हणतो, आई तू अगदी योग्य म्हणत आहेस. मला रोज सकाळी वडिलांसोबत शेतात जाणं खूप चांगलं वाटायचं आणि ही गोष्ट मला अजूनही आठवत आहे. बघा, शेतकऱ्याचा जो सर्वात छोटा मुलगा होता त्याचं नाव वामन होतं आणि वामन पुढे म्हणतो, मला शेतामध्ये काम करणं खूप आवडतं. वामन त्याच्या वडिलांसारखा शेती करायचा. शेतामध्ये त्याला खूप मेहनत करावी लागायची. शेताची योग्य काळजी घ्यायची, मजुरांवर लक्ष ठेवणं, वेळेच्या वेळेला धान्य कापणं आणि त्याचबरोबर त्या धान्यासाठी गिऱ्हाईक शोधणं, अशा प्रकारची वेगवेगळी कामं शेतकऱ्याच्या छोट्या मुलाला म्हणजेच वामनला करावी लागायची. बघा, शेतकऱ्याचे 2 मोठे मुलं, एकाचं नाव सोपान आणि दुसऱ्याचं नाव होतं राघव. सर्वात मोठा सोपान जो ज्योतिषाचे काम करायचा आणि तो हे काम करून खूप मोठ्या प्रमाणामध्ये धन कमवायचा. त्याचबरोबर दुसरा मुलगा होता ज्याचं नाव होतं राघव. तो व्यापार करायचा व त्यामधून तो मोठ्या प्रमाणामध्ये पैसेसुद्धा कमवायचा. सर्व परिवार आनंदाने राहत होता आणि परिवारामध्ये कोणत्याही प्रकारचे दुःख नव्हतं. त्यानंतर एके दिवशी शेतकरी आजारी पडला, म्हणजे त्यांचे वडील आजारी पडले आणि त्यानंतर त्या शेतकऱ्याने त्याच्या पत्नीला बोलावलं आणि म्हटलं, माझी आता ही अंतिम वेळ आली आहे. तू फक्त मला एक वचन दे. तू मुलांमध्ये कधीच आपल्या जमिनीचा, आपल्या संपत्तीचे हिस्से होऊ देणार नाही. माझी फक्त एक इच्छा आहे की आपली तिन्ही मुलं आयुष्यभर एकत्र मिळून मिसळून राहायला पाहिजेत. कोणामध्येही कोणत्याही प्रकारचा भेदभाव नसायला पाहिजे, कारण ज्या घरामध्ये एकता भंग होते असं घर पूर्णपणे विसरून जातं. बघा, तेव्हा शेतकऱ्याची ही बायको शेतकऱ्याला वचन देते आणि वचन दिल्यानंतर शेतकऱ्याचा मृत्यू होतो. वेळ हळूहळू पुढे सरकत असतो आणि त्यानंतर एके दिवशी शेतकऱ्याच्या पत्नीनं तिच्या तिन्ही मुलांना बोलावलं आणि म्हटलं, मुलांनो, मी तुमच्याकडून एक वचन घेऊ इच्छित आहे. तुमच्या वडिलांची अंतिम इच्छा होती की तुमच्यामध्ये कधीच जमिनीचा आणि इस्टेटीचं वाटप होऊ नये. तुम्ही तिघे भाऊ आणि तिन्ही सुना याच घरात मिळून मिसळून राहावं, कारण ज्या घराची एकता भंग होते अशा घराची कधीच प्रगती होत नाही. तेव्हा शेतकऱ्याच्या बायकोचं म्हणणं ऐकून तिघे मुलं म्हणू लागले, हो आई, तुला जसं हवं आहे ना, वडिलांची जशी इच्छा होती आम्ही त्यांच्या इच्छेविरुद्ध कधीच जाणार नाही. आम्ही तिघे भाऊ प्रेमाने राहू. तेव्हा मुलांचं बोलणं ऐकून आईला खूप जास्त आनंद झाला. सर्वात मोठा मुलगा ज्याचं नाव सोपान होतं तो ज्योतिषांमध्ये खूप जास्त निपुण होता. त्यामुळे आजूबाजूचे लोक सोपानाकडे वेगवेगळ्या विषयांवर मतं मागण्यासाठी यायचे. त्यामुळं सोपानचा उदरनिर्वाह खूप छान प्रकारे चालला होता. त्याचबरोबर जो दुसऱ्या नंबरचा मुलगा होता ज्याचं नाव राघव होतं, तो एक मोठा व्यापारी होता. त्याचीसुद्धा कमाई खूप जास्त होती. परंतु सर्वात मोठी अडचण ही होती की शेतकऱ्याचा जो छोटा मुलगा होता ज्याचं नाव होतं वामन, तो खूपच मेहनत करायचा. सकाळपासून संध्याकाळपर्यंत शेतामध्ये मेहनत करायचा, परंतु 2 भावांच्या तुलनेमध्ये त्याची कमाई खूप कमी असायची. वेळ हळूहळू पुढे सरकत होता आणि शेतकऱ्याची 2 मुलं ज्यांची कमाई छोट्या भावापेक्षा जास्त होती, त्यांनी वडिलांना दिलेलं वचन ते विसरतात आणि ते त्यांच्या बायकांसोबत बघा ऐशो आरामाचे जीवन व्यतीत करू लागतात. जेव्हा शेतकऱ्याच्या 2 सुना ऐशो आरामाचे जीवन व्यतीत करत असतात आणि जो सर्वात छोटा मुलगा वामन होता त्याची बायको घरातच काम करत राहते.
तिला फिरण्यासाठी कधीच वेळ मिळायचा नाही, तिला हौस मौज करण्यासाठी वेळ मिळायचा नाही. जेव्हा ती तिच्या 2 जावांना पाहायची तेव्हा तिचं हृदय दुःखी व्हायचं. ती विचार करायची की आम्ही तर वडिलांच्या वचनांचं पालन करत आहोत, परंतु आमचे मोठे 2 दीर जाऊबाई खूप ऐशो आरामाचं जीवन व्यतीत करत आहेत. बघा पुढे भगवान शिव बघा पार्वतीला म्हणतात, जेव्हा शेतकऱ्याचा जो सर्वात छोटा मुलगा वामन होता त्याची बायको जेव्हा खूप दुःखी झाली आणि जेव्हा संध्याकाळी वामन घरी आला तेव्हा ती त्याला म्हणू लागली, माझ्या भावाच्या घरातून चिठ्ठी आली आहे, त्याने आपल्याला त्याच्या घरी बोलावलं आहे, आपल्याला त्यानं आमंत्रण पाठवलं आहे. काही दिवसापूर्वीच माझ्या भावानं नवीन घर बांधलं होतं आणि त्यामध्ये गृहप्रवेश करायचं बाकी आहे. त्यांची इच्छा आहे की आपण दोघांनी काही दिवस त्यांच्या घरी जाऊन राहावं. बायकोचं हे बोलणं ऐकून शेतकऱ्याचा छोटा मुलगा म्हणू लागला, हे बघ शेतामध्ये खूप जास्त काम शिल्लक आहे, माझ्याकडे इतका वेळ नाही की मी तुझ्यासोबत तुझ्या माहेरी येऊ शकेल. जर मी तुझ्यासोबत तुझ्या माहेरी आलो तर शेतीचं काम खूपच शिल्लक राहील. तेव्हा पत्नी म्हणू लागली, मग ठीक आहे, आपण आयुष्यभर असेच घरातच पडून राहू, आपण आपली कोणतीही इच्छा पूर्ण करायची नाही. पत्नीला रागात पाहून शेतकऱ्याचा छोटा मुलगा म्हणू लागला, ठीक आहे, मी असं करतो की तुझ्या जाण्याचा काहीतरी प्रबंध करतो, परंतु मी तुझ्यासोबत येऊ शकत नाही. तेव्हा त्याची पत्नी म्हणू लागली, जर आपण जाऊ तर दोघे सोबतच जाऊ, अन्यथा कोणीच जायचं नाही. पत्नीचं बोलणं ऐकून वामन म्हणू लागला, ठीक आहे, जशी तुझी इच्छा, तुला जायचं असेल तर जा आणि जर नसेल जायचं तर मग नको जाऊ. बघा शेतकऱ्याची छोटी सुनबाई तिच्या मोठ्या जाऊबाईचं आणि दिरांचं वागणं पाहून आधीच खूपच चिडली होती. ती विचार करायची की आम्ही दिवस रात्र मेहनत करत असतो आणि आयुष्य आरामात जीवनही हे दोघे व्यतीत करत आहेत, आणि त्यानंतर असा विचार करून ती वामनला म्हणू लागली, आपण घरातील सर्व कामं करण्याचा ठेका घेतला आहे का? घरातील आणि शेतातील काम आपण दोघे मिळून करतो आणि तुमचे दोघे मोठे भाऊ त्यांच्या बायकांसोबत ऐशो आरामाचे जीवन व्यतीत करत आहेत. तुम्ही कधी विचार केला का की माझं सुद्धा मन करत असतं की आपण सुद्धा असंच ऐशो आरामाचं जीवन जगायचं. जर त्यांना फक्त त्यांचं करायचं असेल, आपल्या दोघांची त्यांना काहीच काळजी नसेल, तर ते दोघे बाहेर राहून मौज मस्तीने जीवन जगत आहेत आणि आपल्या दोघांना घराचं आणि शेताचं सर्व काम करावं लागतं. ते तर त्यांच्या बायकोंसोबत सर्वत्र फिरत आहेत आणि मी हे नेहमी या घरातच पडलेली असते. तुम्हीच सांगा, हे सर्व आपल्यावर अन्याय होत नाही का? बघा तेव्हा बायकोचं बोलणं ऐकून वामनचे डोळे उघडले. पुढे वामनची पत्नी म्हणू लागली, आता तुम्ही माझी एक गोष्ट ऐका, तुम्ही आपल्या इस्टेटीचा वाटप करण्याबद्दल बोला, जेणेकरून आपण दोघे वेगळे राहू शकू. जर आपण वेगळे राहिलो तर आपल्याला सुद्धा फिरण्याची वेळ मिळेल. अशा प्रकारे बायकोचं बोलणं ऐकून वामनला वाटलं की त्याची बायको अगदी योग्यच म्हणत आहे. माझा काम माझ्या भावांच्या तुलनेत अधिक महत्त्वपूर्ण आहे. माझ्यामुळेच ते दोघे इतक्या आरामामध्ये आणि ऐशो आरामामध्ये जीवन जगत आहेत आणि मी आणि माझी बायको नोकरासारखी या घरात सतत काम करत असतो. बघा एके दिवशी जेव्हा सर्व भाऊ घरात जेवत होते तेव्हा शेतकऱ्याच्या या सर्वात छोट्या मुलाने त्याच्या आईला आणि भावांना म्हटलं की त्यांना वडिलांच्या इस्टेटमध्ये त्यांचा हिस्सा हवा आहे. आता तो या घरात राहू इच्छित नाही. सर्वात छोट्या मुलाचं असं बोलणं ऐकून आईला मोठा धक्का बसला. आई म्हणाली, तुमच्या वडिलांची अशी इच्छा होती की तुम्ही सर्वांनी मिळून मिसळून एकत्र राहावं. तेव्हा सर्वात छोटा मुलगा म्हणू लागला, परंतु आई, मी एकत्र या घरात राहू शकत नाही. तेव्हा दोघे भाऊसुद्धा वाटप करण्यासाठी तयार झाले आणि म्हणाले, इस्टेटीचे वाटप व्हायलाच हवं. सर्व इस्टेटीचे
जमिनीचे कागद ज्यांच्या आधारावर वाटप होणार होतं सर्व बनवले जातात आणि वाटप होण्यापूर्वी शेतकऱ्याची पत्नी त्यांच्या तिन्ही मुलांना म्हणते, वाटप नंतर होईल. आपल्या घराची ही परंपरा आहे की कोणतेही कार्य करण्यापूर्वी भगवान बघा परमेश्वराचे दर्शन अवश्य करायला हवं. तेव्हा आईचं बोलणं ऐकून सर्व मुलं तयार होतात व पुढच्याच दिवशी सर्व मुलं त्यांच्या बायकोंसोबत त्यांच्या बायकांसोबत यात्रेला निघतात. मंदिरात दर्शन घेतल्यानंतर जेव्हा ते सर्व भाऊ घरी परततात तेव्हा त्यांच्या आईनं म्हटलं, मुलांनो, मी खूप थकले आहे आणि मला खूप जास्त प्रमाणात भूक लागत आहे. तुम्हा सर्वांना सुद्धा भूक लागली असेलच आणि आपल्या सुनांना सुद्धा भूक लागली असेल. आपण असं करूया, एखाद्या चांगल्या ठिकाणी थांबून जेवण करूया. बघा, गावाच्या बाहेर एक जुनं मंदिर होता आणि शेजारीच जेवणाचं दुकान सुद्धा होतं. जेव्हा सर्व परिवार जेवणाची तयारी करू लागला तेव्हा आईनं म्हटलं, मुलांनो, आपण जेवणासाठी चाललो आहोत, परंतु पैशाची पिशवी मी कुठेतरी विसरली आहे. त्यामुळे इथून घरी जाण्यासाठी आपल्याला खूप पैशांची गरज आहे आणि इथे जेवणासाठी सुद्धा आपल्या पैशाची गरज आहे. जर आपल्याकडे पैसे नसतील तर आपण घरीसुद्धा जाऊ शकत नाही आणि अन्नसुद्धा खाऊ शकत नाही. आता तर एक उपाय आहे. मी माझ्या या तिन्ही सुनांसोबत या मंदिरात थांबते. तुम्ही तिघांनी गावात जाऊन काहीतरी काम शोधा आणि तिघांनीही वेगवेगळे काम करा आणि तुम्ही जे काही कमावून घेऊन याल त्यात पैशातून आपण काहीतरी खाऊ आणि इथून घरी जाऊ शकू. तेव्हा तिन्ही मुलांना त्यांच्या आईचं म्हणणं पटलं आणि तिथे भाऊ वेगवेगळ्या दिशेने पैसा कमवण्यासाठी निघून जातात. चालता चालता शेतकऱ्याचा छोटा मुलगा वामन एका अशा स्थानावर पोचला जिथे एका गंभीर विषयावर काही लोक चर्चा करत होते. तेव्हा वामनने विचारलं, तुम्ही लोक कोणत्या काळजीत आहात आणि कोणत्या गंभीर विषयावर बोलत आहात? मी तुमची काही मदत करू शकतो का? तेव्हा तिथे उभे असलेले लोक म्हणू लागले, जमिनीच्या या भागामध्ये नेहमी पाणी असतं, त्यामुळे आम्ही या भागामध्ये काहीच पीक उगवू शकत नाहीत आणि तरीसुद्धा आम्हाला राजाला या जमिनीचा महसूल द्यावा लागतो. आम्ही काय करावं आम्हाला काहीच कळत नाही. त्या लोकांचं हे बोलणं ऐकून शेतकऱ्याचा सर्वात छोटा मुलगा वामन म्हणू लागला, जर मी तुम्हाला धान्य उगवण्याची युक्ती सांगितली तर मला काय बक्षीस मिळेल? तेव्हा ते लोक म्हणू लागले, जर तुम्ही आम्हाला धान्य उगवण्याची चांगली युक्ती सांगितली तर आम्ही तुम्हाला चांदीच्या 100 मोहरा भेट देऊ. वामन शेतीमध्ये खूपच निपुण शेतकरी होता. त्याने लोकांना सांगितलं की शेण आणि माती एकत्र मिक्स करा आणि त्यापासून गोळे बनवा. त्यांना थोडं ओळे ठेवा आणि त्यानंतर प्रत्येक गोळ्यांमध्ये बी टाका. त्यांना सुकवण्यासाठी सोडून द्या. आणि गावातील लोक मन लावून वामनचे बोलणे ऐकत होते. गावातील लोकांनी विचारलं, या गोळ्याचं करायचं काय? तेव्हा वामन म्हणाला, गोळ्यांना या जमिनीमध्ये टाकून द्या. गोळे जमिनीमध्ये टाकल्यावर त्या बियांपासून चांगल्या प्रकारचे धान्य येईल. गाववाल्यांना वामनची ही युक्ती खूप आवडली आणि त्यांना पटलं की असं जर केलं तर नक्कीच या पाणी साचलेल्या जमिनीमध्ये धान्य उगवू शकतं. ते वामनवर खूपच खुश झाले आणि त्यांनी वामनचे आभार मानले. वामनला 100 मोहरा भेट दिल्या. त्या 100 मोहरा घेऊन वामन त्याच्या आईजवळ त्याच मंदिरामध्ये परत आला. दुसरीकडे चालता चालता शेतकऱ्याच्या 2 नंबरचा मुलगा राघव फिरत असताना अशा एक ठिकाणावर पोचला जिथे त्याने झाडाखाली बसलेल्या एका माणसाला पाहिलं. तो खूपच दुःखी दिसत होता. तेव्हा राघवने त्या माणसाला विचारलं, तुम्हाला कोणत्या गोष्टीची चिंता आहे? बघा, तुम्ही उदास दिसत आहात. मी तुमची काही मदत करू शकतो का? तेव्हा तो माणूस म्हणू लागला, आम्ही 4 भाऊ आहोत. मृत्यूपूर्वी आमच्या वडिलांनी त्यांची सर्व संपत्ती आम्हा 4 भावांमध्ये वाटली होती. परंतु एक काळी मांजर होती. तिचं वाटप करणं खूप जास्त कठीण होतं व त्यानंतर आम्ही सर्वांनी एकत्र येऊन विचार केला
की मांजर आम्हा सर्वांसोबत राहील व त्यानंतर चारही भावांनी त्या मांजरीचा एक एक पाय वाटून घेतला. एके दिवशी ती मांजर छतावरून खाली पडली आणि तिचा तोच पाय तुटला जो माझ्या हिश्श्याला होता. मी त्या मांजरीच्या जखमी पायावर तेल लावून त्यावर पट्टी बांधली, परंतु त्याच दिवशी ती मांजर चुलीच्या शेजारी जाऊन झोपली आणि जशी ती मांजर झोपली तशी चुलीमधून एक ठिणगी उडून त्या तेल लागलेल्या कपड्यावर पडली आणि त्या कपड्याने आग पकडली. आणि जेव्हा आगीला पाहून मांजर घाबरली व तिथून पळून जाऊ लागली तेव्हा ती आजूबाजूच्या घरात गेली व आजूबाजूच्या घरांना सुद्धा आग लागली. बघा, आणि सर्व काही जळून खाक झालं. शेजाऱ्यांनी सर्व दोष माझ्यावर लावला आहे. मांजरीच्या ज्या पायामुळं आग लागली आहे तो पाय माझ्या हिश्श्याचा आहे. त्यानंतर हे सर्व प्रकरण न्यायासाठी पंचायतीमध्ये पोचलं आणि पंचायतीमध्ये निर्णय झाला की ज्या पायामुळं आग लागली आहे तो पाय ज्याच्या हिश्श्याला असेल ना त्यानेच नुकसान भरपाई करावी आणि म्हणूनच सर्व नुकसान भरपाई मला करावी लागणार आहे. परंतु माझ्याकडे सर्वांना देणे इतके पैसे नाहीत. आता मी काय करू? म्हणूनच मी खूपच उदास आहे. त्या माणसाचं हे बोलणं ऐकून शेतकऱ्याचा दुसरा मुलगा राघव म्हणाला, तुम्ही काळजी करू नका. जर मी ही तुमची चिंता दूर केली तर तुम्ही काय द्याल मला? तेव्हा तो माणूस म्हणू लागला, जर तुम्ही ही माझी चिंता दूर केलीत तर मी तुम्हाला चांदीच्या 500 मोहरा देईल. त्यानंतर शेतकऱ्याचा मुलगा म्हणू लागला, तुम्ही जा आणि तुमच्या शेजाऱ्यांना व गावातील वडीलधाऱ्या माणसांना जमा करा, मी तुम्हाला तिथेच भेटतो. तेव्हा शेतकऱ्याच्या मुलाचं बोलणं ऐकून तो माणूस त्याच्या सर्व शेजाऱ्यांना बोलावून घेऊन आला. तेव्हा तिथे खूप मोठी गर्दी तयार झाली. सर्वांचं बोलणं ऐकल्यानंतर शेतकऱ्याचा मुलगा राघव म्हणू लागला, हे खरं आहे की सर्व नुकसान मांजरीनं केलं आहे आणि हे सुद्धा खरं आहे की जो पाय याच्या हिश्श्यात होता तोच पाय जखमी होता आणि त्याच्यावर तेलाची पट्टी बांधलेली होती. आणि ही गोष्टसुद्धा सत्य आहे, जी गोष्ट तुम्हा सर्वांना माहीत आहे की मांजर पळून गेल्यामुळंच शेतकऱ्याच्या घरात आग लागली आहे. परंतु एका गोष्टीचं तुम्ही विचार केला नाही की मांजर तिच्या जखमी पायावर कधीच धावू शकत नाही आणि मांजरीचा जो पाय मोडला होता तो पाय कोणत्याच कामाचा नव्हता. मांजर फक्त तिच्या चांगल्या असणाऱ्या 3 पायांवर धावत गेली, ज्याच्यामुळं सर्वत्र आग लागली आहे. आता तुम्हीच सांगा, मांजरीच्या त्या मोडलेल्या पायाचा दोष आहे की जे 3 पाय चांगले होते त्याचा दोष आहे? राघवच्या बुद्धीनं सर्व गाववाल्यांना हैराण करून टाकलं. सर्वांनी राघवच्या बोलण्याला समर्थन दिलं आणि त्यानंतर निर्णय घेण्यात आला की जे 3 पाय चांगले होते त्यांचे मालक नुकसान भरपाई करतील. हे ऐकून जखमी पायाचा मालक खूपच खुश झाला व त्याने ताबडतोब राघवला 500 चांदीच्या मोहरा भेट दिल्या. आता शेतकऱ्याचा राहिला तो दुसरा मुलगा बघा, तो सुद्धा चांदीच्या 500 मोहरा घेऊन मंदिरात त्याच्या आईजवळ पोचला. शेतकऱ्याचा सर्वात मोठा मुलगा सोपान तो सुद्धा पैसा कमवण्यासाठी गेला होता आणि तो चालत असताना एका अशा घरी पोचला जिथून रडण्याचा आवाज येत होता. तो घर खूपच मोठा होतं आणि त्या घराच्या बाहेर एक पहारेदार सुद्धा होता. तेव्हा शेतकऱ्याचा मोठा मुलगा विचार करू लागला, अशा आलिशान घरात राहणारा एखादा व्यक्ती रडत का असेल? शेवटी याला अडचण काय आहे? शेतकऱ्याचा मोठा मुलगा पुढे चालत होता तेव्हा तो पहारेदाराला विचारतो, महोदय, एक गोष्ट सांगा, या घरामधून रडण्याचा आवाज काय येत आहे? तेव्हा शेतकऱ्याच्या मुलाचं हे बोलणं ऐकून जो पहारेदार म्हणू लागला, तुम्ही घराच्या आतमध्ये जा आणि स्वतः विचारा. शेतकऱ्याचा मुलगा जेव्हा घरामध्ये गेला, जेव्हा तो विचारू लागला, तुम्हाला कोणतं टेन्शन आहे? तुम्ही रडत का आहात? तुम्ही मला सांगा, मी तुमची काही मदत करू शकतो. बघा, तो रडणारा माणूस शेतकऱ्याच्या मोठ्या मुलाला म्हणू लागला, अरे भावा, हे राजमाणसं आहेत. बघा, ते वेगळ्याच प्रकारचे वेडे असतात. आमच्या राजाने
मला एका हत्तीचं वजन किती आहे हे विचारलं आहे, आणि जर मी असं करू शकलो नाही तर राजा माझं मस्तक धडापासून वेगळं करेल. आणि इतकंच म्हटल्यावर तो मंत्री जोरामध्ये रडू लागला. मंत्र्याचं हे बोलणं ऐकून शेतकऱ्याचा मोठा मुलगा, ज्याचं नाव सोपान होतं, तो म्हणू लागला, तुम्ही काळजी करू नका. जर मी तुम्हाला हत्तीचे वजन किती आहे हे सांगितलं तर मला बक्षीस म्हणून काय मिळेल? तेव्हा तो मंत्री म्हणाला, जर तुम्ही ह्या हत्तीचं वजन किती आहे हे सांगण्यात मदत केली तर मी तुम्हाला 1000 चांदीच्या मोहरा बक्षीस देईल. बघा, त्यानंतर 8 मंजूर झाल्यानंतर शेतकऱ्याच्या मोठ्या मुलानं त्या मंत्र्याला म्हटलं, मला तुम्ही हत्तीजवळ घेऊन चला. त्यानंतर जेव्हा ते हत्तीजवळ पोचले तेव्हा तो मुलगा त्या मंत्र्याला म्हणू लागला, या हत्तीला एका नदीजवळ घेऊन चला जिथे खूप साऱ्या होड्या असतील. शेतकऱ्याच्या मुलाच्या म्हणण्यानुसार तो मंत्री हत्तीला नदी किनारी घेऊन गेला. तेव्हा शेतकऱ्याच्या मुलाने एका होडीवाल्याला म्हटलं, या हत्तीला या होडीमध्ये उभा करा. होडीवाल्यानं जेव्हा त्या हत्तीला होडीमध्ये उभं केलं तेव्हा ती होडी त्या पाण्यामध्ये जाऊ लागली, आणि जेव्हा काही विशिष्ट पातळीपर्यंत ती होडी पाण्यामध्ये गेली व त्यानंतर तिथे ती होडी पाण्यात जाणे थांबली, तेव्हा शेतकऱ्याचा मुलगा म्हणू लागला, जिथे नाव पाण्यात जाणं थांबली आहे तिथे निशाण करा व त्यानंतर या हत्तीला या होडीमधून खाली उतरवा. शेतकऱ्याच्या मुलानं हे बोलणं ऐकून हत्तीला होडीमधून खाली उतरवण्यात आलं व त्यानंतर शेतकऱ्याचा मुलगा म्हणाला, या होडीमध्ये आता तुम्ही दगड टाका, यामध्ये इतके दगड टाका जेणेकरून ही होडी त्या निशाण्यापर्यंत पाण्यामध्ये जाईल. शेतकऱ्यांचं मुलाचं बोलणं ऐकून सर्वांनी त्या होडीमध्ये मोठमोठे दगड टाकले, आणि जेव्हा नाव त्या निशाण्यापर्यंत पोचली, जे निशाण त्या हत्तीच्या वजनामुळे होडी पाण्यातच जेवढी गेली होती त्या जागेवर केलं होतं, तिथपर्यंत जेव्हा दगडांच्या वजनाने होडी पाण्यामध्ये जाते तेव्हा शेतकऱ्याचा मुलगा सर्वांना म्हणतो की तुम्ही आता या होडीमध्ये दगड टाकणं बंद करा व त्यानंतर या होडीला किनाऱ्याजवळ आणून या होडीमधील दगड बाहेर काढा. त्यानंतर तुम्ही एक एक करून हे सर्व दगडांचे वजन करा व जेवढे या दगडांचे वजन असेल तेवढेच या हत्तीचं वजन असेल. बघा, त्यानंतर मंत्र्याला त्या हत्तीचं वजन कळालं व हत्तीचं वजन समजल्यानंतर मंत्री खूपच खुश होतो, आणि अटीनुसार त्यानं शेतकऱ्याच्या मोठ्या मुलाला सोपानाला चांदीच्या 1000 मोहरा भेट दिल्या. सोपान 1000 चांदीच्या मोहरा घेऊन मंदिरात आईजवळ पोचतो. बघा, अशा प्रकारे सर्व भाऊ जेव्हा धन कमवून मंदिरामध्ये परत आले तेव्हा सर्वांनी खूपच आनंदाने जेवण केले, आणि दुकानदाराचे पैसे इतके झाले की 3 भावांनी जे काही पैसे कमावले होते ते सर्व जेवणामध्ये संपले, आणि त्यांच्याजवळ फक्त इतकेच पैसे शिल्लक राहिले की ज्याच्याद्वारे ते घरी पोचू शकतील. जेव्हा शेतकऱ्याची बायको तिच्या मुलांसोबत सुनांसोबत घरी परत आली तेव्हा तिने रुपयांची पिशवी एकदमच बाहेर काढली व मुलांसमोर ठेवली आणि म्हटलं, मी मुद्दामच या पिशवीला लपवून ठेवलं होतं जेणेकरून मी तुम्हाला समजावून सांगू शकेल की एकतेमध्ये किती शक्ती असते. कारण तुम्ही 3 भावांनी मिळून जे पण धन कमावलं होतं त्या सर्व धनाला एकत्र करून आपल्याला जेवण मिळालं आणि उरलेल्या पैशातून आपण घरी परत आलो. जर तुम्ही 3 भाऊ मिळून तुमची सर्व कमाई एकत्र आणली नसती तर आज आपण भरपेट जेवण केलं नसतं, त्याचबरोबर घरीसुद्धा परत आलो नसतो. आणि म्हणूनच नेहमी लक्षात ठेवा, जेव्हापर्यंत झाडूच्या काड्या एकत्र बांधलेल्या आहेत तेव्हापर्यंत त्याच्यापासून घराची साफसफाई होऊ शकते, आणि जेव्हा त्या काड्या वेगवेगळ्या होतात तेव्हा तो झाडू काहीच कामाचा नसतो. त्याचप्रकारे जेव्हापर्यंत तुमच्यामध्ये एकतेचा भाव असेल तेव्हापर्यंत या घराची प्रगती होतच राहील. परंतु ज्या दिवशी वाटप होईल त्या दिवशी या घराची प्रगती थांबेल. आणि म्हणूनच तुमच्या वडिलांनी मरण्यापूर्वी माझ्याकडून हे वचन घेतलं होतं
की तू तिघांना कधीच वेगळे पडू देऊ नकोस. बघा, अशा प्रकारे शेतकऱ्यांचं या पत्नीचं बोलणं ऐकून शेतकऱ्यांची तिन्ही मुलांनी एकमेकांना मिठ्या मारल्या आणि भविष्यात कधीच वेगळं न होण्याचा संकल्प घेतला आणि हे वचन दिलं की तिघी सुना एकत्र राहतील, एकसारख्याच वागतील. तिघे भाऊ जे कमावतील ते सर्व धन एकत्र आणायचं आणि त्यानंतर एकत्र बसून निर्णय घ्यायचा की आपण आता पुढे काय करायचं. कोणासोबत कोणत्या प्रकारचा भेदभाव केला जाणार नाही. बघा, भगवान शिव पार्वतीला म्हणतात की पार्वती, तुझा प्रश्न होता की लग्न केल्यानंतर भाऊ वेगळे का पडतात, तर समजून घे की लोक असे म्हणतात की घरामध्ये हिस्से हे नेहमी सुनांमुळे होत असतात. तर असं नाही आहे. हिस्स्यांची वेळ त्यामुळे येते की जेव्हा दोन भाऊ जास्त कमवतात आणि एक भाऊ कमी कमावतो. इथूनच भावांमध्ये अंतर निर्माण व्हायला सुरुवात होते आणि त्यानंतर भाऊ वेगळे पडायला सुरुवात होते. भावांचं हे वेगळे पडणं थांबवण्यामध्ये आईवडिलांचा खूप मोठा वाटा असतो. इथे समर्थ सांगत आहेत, जर आईवडील या बुद्धिमान आईप्रमाणे त्यांच्या मुलांमध्ये संस्काराची पेरणी करत असतील की जरी कोणी कमी कमावलं आणि कोणी जास्त कमावलं तरी सर्व भावांनी त्यांची सर्व कमाई एक ठिकाणी एकत्रित करावी आणि पुढे जे काही करायचं असेल ते सर्व भावांनी मिळून एकत्र येऊन निर्णय घेऊनच करावे. त्याचबरोबर सर्व सुनांना एकसारखी वागणूक द्यावी आणि जर असं होत नसेल तर त्या घरामधील मुलं कधीच वेगळी पडणार नाहीत. त्याचबरोबर या 5 गोष्टी नेहमी भावाने आणि त्यांच्या पत्नींनी गुप्त ठेवायला हव्यात, ज्यामुळं कुटुंबाची एकता नेहमी टिकून राहते. या 5 गोष्टी नेहमी एखाद्या कुटुंबाला तुटण्यापासून वाचवत असतात. नंबर 1, जर एखाद्या भावाला धनाची हानी होत असेल किंवा त्याचा धन बर्बाद होत असेल तर ही गोष्ट कधीही दुसऱ्या व्यक्तीला सांगू नये. धन अशी गोष्ट आहे जी माणसाची शक्ती असते. जेव्हा लोकांना ही गोष्ट माहीत पडते की यांच्याकडे धन नाही आहे तर अशावेळी ते लोक तुमचा सन्मान करणं बंद करतात आणि त्यामुळं तुमची प्रतिष्ठा धुळीत मिळत असते. बघा, ही धन हानीमध्ये लोक कधीच मदत करत नाहीत. त्याउलट लोक तुमची मजा मस्करीच करतात. त्यामुळे लक्षात ठेवा, धनाचं येणं किंवा धनाचं जाणं नेहमीच भावांनी गुप्त ठेवायला हवं. त्यांनी ही गोष्ट त्यांच्या परिवारापर्यंत ठेवायला हवी. एका भावाने दुसऱ्या भावाच्या धनासंबंधी परक्या व्यक्तीला कधीच सांगू नये. बघा, समर्थ पुढची नंबर 2ची गोष्ट सांगत आहेत. आपल्या भावाच्या एखाद्या गुप्तबद्दल बघा कधीही दुसऱ्याला सांगू नका. असं केल्यामुळं तुम्हाला मोठी समस्या येऊ शकते. कारण जर तुम्ही एखाद्या परक्या व्यक्तीला तुमच्या भावाचं रहस्य सांगत असाल, गुपित सांगत असाल आणि एखाद्या कठीण काळामध्ये तुमची त्या व्यक्तीसोबत मैत्री तुटत असेल, मग अशा परिस्थितीमध्ये तो तुमच्या भावाचे सर्व गुपित सार्वजनिक करेल. त्यामुळं तुम्ही लोकांमध्ये फक्त हसू निर्माण कराल. म्हणून या गोष्टींचं पालन करायला हवं. परिवारातील किंवा स्वतःच्या गुपित गोष्टी इतरांना सांगू नका, मग तो कितीही प्रिय मित्र असू द्या. समर्थांनी पुढची 3 नंबरची गोष्ट सांगितलेली आहे की कोणत्याही पुरुषाने त्याच्या जीवनातील काही घरातील गोष्टी त्यांच्यापर्यंत ठेवायला हव्यात. खास करून पत्नी किंवा तिच्या चारित्र्याबद्दल कधीच कोणाला सांगू नये. जो पुरुष स्त्रीचा सन्मान करत नाही अशा पुरुषाचा समाजामध्ये कधीच सन्मान होत नाही. त्यामुळे तुम्ही सर्व स्त्रियांचा मान सन्मान ठेवायला हवा. त्याचबरोबर तुमच्या कुटुंबातील कोणत्याही गोष्टी कुठल्याही परक्या व्यक्तीला सांगू नये. नंबर 4, जर तुमच्या भावाचा कुठे अपमान झाला असेल तर ही गोष्ट कधीच कुणाला सांगू नका. कारण प्रत्येक परिस्थितीमध्ये, प्रत्येक प्रसंगात समान स्थितीमध्ये राहणं मनुष्याला नेहमी प्रगतीच्या दिशेनं घेऊन जात असतो. जर तुमचा किंवा तुमच्या भावाचा कुठे अपमान झाला असेल तर ही गोष्ट कधीही इतरांना सांगू नये.
कारण असं केल्यामुळं तुम्ही तुमचा स्वतःचा मान सन्मान स्वतःच धुळीस मिळवत असता आणि असं केल्यामुळं भावांमध्ये अंतर निर्माण होऊ शकतं. नंबर 5, जर तुम्ही तुमचा भाऊ कोणाकडून फसवले गेले असाल किंवा कोणी तुम्हाला फसवला असेल तर ही गोष्ट सर्व भावांनी त्यांच्यापर्यंत ठेवायला हवी. तुमच्या फसवणुकीची माहिती दुसऱ्यांना सांगणं याचा अर्थ असा असतो की तुम्ही स्वतःचीच निंदा करून घेत आहात. जर तुम्ही असं करत असाल तर लोक तुमचा मूर्ख समजतील आणि म्हणूनच कधी कुठल्याही भावानं असं करू नये. पुढे भगवान शिव पार्वतीचा दुसरा प्रश्न होता की लग्नानंतर भावाला त्याची बहीण वाईट का वाटू लागते. तर समजून घ्या, भाऊ बहिणीचं नातं या जगातील सर्वात अनमोल नातं आहे. या नात्यांमध्ये जर तक्रारी असतील तर मोठ्या प्रमाणात प्रेमसुद्धा आहे. जिथे बहीण नेहमी भावाची साथ देत असते तर भाऊसुद्धा नेहमी बहिणीची रक्षा करत असतो. दोघांनाही एकमेकांची खूप काळजी असते. लग्नाच्या पूर्वी तर दोघांचेही सर्व काही अगदी चांगलं असतं, परंतु लग्न झाल्यानंतर या नात्यांमध्ये कटुपणा येऊ लागतो. काही वेळेला ही नाराजी इतकी वाढते की भाऊ किंवा बहीण आयुष्यभर एकमेकांचा चेहरासुद्धा पाहत नाही. तर हे पार्वती समजून घे, या 5 कारणांमुळं भाऊ आणि बहिणीच्या नात्यांमध्ये दुरावा निर्माण होतो. बघा, 1 नंबर, लग्न झाल्यानंतर एका बहिणीने तिच्या आईसोबत आणि भावासोबत वहिनीलासुद्धा तितकंच प्रेम आणि मान सन्मान द्यायला हवा जेवढा ती तिच्या भावाला आणि आईला देत असते. वहिनीला कधीही काही वाईट शब्द बोलू नये ज्यामुळं वहिनी नाराज होईल आणि तिची ही नाराजगी तिच्या नवऱ्यापर्यंत पोचेल. या गोष्टीवर भाऊ तुम्हाला काही म्हणणार नाही, परंतु तो तुमच्यापासून ठराविक अंतर नक्कीच ठेवेल. नंबर 2, बहिणीला दुर्लक्षित करणं. ज्या प्रकारे बहिणीचा वहिनीप्रती चांगला व्यवहार भावाचं मन जिंकत असतो, त्याच प्रकारे जर बहीण विवाहित असेल तर भावाने तिला दुर्लक्षित करू नये. अशामुळं नात्यांमध्ये दुरावा निर्माण होऊ शकतो. भावाचं हे कर्तव्य आहे की लग्नानंतरसुद्धा त्यानं बहिणीवर तितकंच प्रेम करावं जितकं तो लग्नापूर्वी करत होता. जर बहिणीचं हे लग्न झालं नसेल तरीसुद्धा म्हणणं ऐकून घ्यायला हवं आणि तिच्याप्रती त्याची जी काही जबाबदारी असेल ती त्याने पुरेपूर पाडायला हवी. नंबर 3, विवाहित दाम्पत्यांच्या खाजगी आयुष्यामध्ये लक्ष घालणं. जी बहीण ज्याच्या भावाच्या खाजगी आयुष्यामध्ये गरजेपेक्षा जास्त लक्ष लावत असते अशा भाऊ आणि बहिणीमध्ये कधीच नातं ठीक राहत नाही. नंबर 4, कित्येक वेळा जन्मापासून ते लग्नापर्यंत भाऊ बहीण एकमेकांसोबत मोठ्या प्रमाणात अनौपचारिक राहतात. नेहमी भांडण करत असतात, वेळोवेळी एकमेकांची मजा मस्करी करत असतात, त्याचबरोबर प्रेमाने सुद्धा राहत असतात. परंतु काही भाऊ बहीण या नात्याला लग्नानंतर फक्त औपचारिकता पद्धतीने निभावत असतात. असं केल्यामुळं भाऊ बहिणीचं नातं खराब होतच असतं. त्यामुळं नेहमी एकमेकांची चौकशी करत राहायला हवी, तब्येतीची काळजी करत राहायला हवी आणि लहानपणीच्या आठवणी नेहमी ताज्या करत राहायला हव्यात. नंबर 5, टोमणं मारण्याची सवय. काही भाऊ बहिणीचं नातं फक्त यामुळेच खराब होतं कारण बहिणी नेहमी भावाला वेगवेगळ्या कारणावरून टोमणं मारत असतात. लग्नानंतर भावाच्या वागण्यामध्ये थोड्या प्रमाणात बदल येतच असतो कारण भावालासुद्धा त्याचं कुटुंब आहे, त्यालासुद्धा त्याच्या कुटुंबाची काळजी घ्यायची असते. मग अशावेळी प्रत्येक वेळी हाच टोमणा मारणं की भाऊ पहिल्यासारखा राहिला नाही, भाऊ बदलला आहे. जर एखादी बहीण भावाला नेहमी असं टोमणं मारत असेल तर निश्चितच अशा नात्यांमध्ये दुरावा निर्माण होत असतो. या कथेचं तात्पर्य काय? समर्थ सांगत आहेत की एकत्र कुटुंब पद्धती एवढी श्रेष्ठ आहे ना. जर तुमचं एकत्र कुटुंब असेल तर तुमच्या कुटुंबामध्ये भांडणं वाद कधीच होणार नाही. म्हणून वाटण्या करून देऊ नका आणि तुमचा दुसऱ्याला फायदा करून देऊ नका. म्हणूनच समर्थांनी सांगितलं आहे, जर कुटुंबामध्ये
प्रेम असेल तर तुमच्या कुटुंबाला कोणी हरवू शकत नाही. जय जय रघुवीर समर्थ.